अध्यक्ष आणि पुणे विभागाचा कार्यालय मंत्री गेली 25 वर्ष झालं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं मी काम करत आलेलो आहे. आदरणीय भगवानराव साळुंखेंच्या आमदारकीच्या यशामध्ये माझा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी परमेश्वर गायकवाड, सरस्वती विद्यालय भीमा कारखान्याचा हायस्कूल आहे, या ठिकाणी कार्यरत आहे. गेली 25 वर्षापासून आपणच्या जो शैक्षणिक क्षेत्रातला जो वाटा आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये मीही त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी आहे आणि मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या कार्य करतो. मी मकरंद पाटील कौशेकर प्रशासनामध्ये 34 वर्ष काम केलं आहे. रिटायर झालो आहे, आता वकिली करतो आहे पर्यटन विभागाकडे. आदरणीय आव्हान म्हणजे आम्हाला 3 पिढ्याला सांगणारे एक पूल आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षण वाचवा देश वाचवा जन समर्थन अभियानास प्रारंभ केला आहे. हा प्रारंभ करून आम्ही आता शाळांपर्यंत कॉलेजमध्ये प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक गोष्ट पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील सर्वांना थोडीशी जागृती निर्माण केली आणि त्यांनी आपापल्या परिसरामध्ये जागृती करणं असा आमचा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे. त्या अभियानामध्ये आम्हाला अभिप्रेत काय तर केंद्रीय सरकार केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं भव्य दिव्य स्वप्न सर्वांच्या समोर उभा केला आहे आणि त्या लोकांना ठोस कार्यक्रमीसुद्धा ते राबवत आहे. ते म्हणजे देशाला 15 ऑगस्ट 2047 पूर्वी देशाला जागतिक महासत्ताच्या पहिल्या 3 क्रमांकापर्यंत पोहोचवणं आणि जगातल्या सर्व देशांनी आपल्या देशाला योग्य रीतीच्या कार्यपद्धती पाहून जगद्गुरुत्व बहाल करणं इतका सगळा मोठा कार्यक्रम हातात घेऊन ते राबवण्याचं काम करत आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे, त्याचा आपण केलंच पाहिजे. पण हे करण्यासाठी त्यांनी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या माध्यमातून नवीन पिढीला ची घडवणूक करण्याकरता योग्य दिशा चांगलं धोरणी आणलेलं आहे. त्या धोरणामध्ये एक मुद्दा आला की म्हणजे परवडणारे शिक्षण हा थोडासा परवडणारा योजना म्हणून या देशाचा प्रत्येक बालक शाळेत आणला पाहिजे, आणलेला टिकला पाहिजे, टिकलेला शिकला पाहिजे, शिकलेला गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे, गुणवत्तापूर्ण झालेला मिळवता झाला पाहिजे, कमावता झालेला हा स्वावलंबी झाला पाहिजे, स्वावलंबी झाला नागरिक झाला पाहिजे आणि या देशाच्या विकासाला जोडला पाहिजे असा सप्तकल्पी कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समाविष्ट करावं. शिक्षणाला संरक्षणाइतका दर्जा द्यावा. केंद्र सरकारनं सर्वांच्या माध्यमातून शिक्षण आपल्या आधिपत्याखाली यासाठी कोणते मुद्दे हे सगळे मुद्दे काल योजनामध्ये आम्ही भूमिका आमच्या स्टेजमध्ये येणाऱ्या 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे महानगरे इथपर्यंत आम्ही पोहोचून हा जनजागरण करून त्याच्यामधून कोट्यावधी सह्यांचं निवेदन त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदींना पाठवणं आमचा पहिला कार्यक्रम साधारण 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते कामास लागलो आहोत आणि मिळणारा प्रतिसाद खूप चांगला होतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांचा आदर करतो. याला आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा आहे. आम्ही राजकीय परिभाषेत बोलायला तयार नाही, कारण शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य आवाज शिक्षक आमदारांनी काही पुढाकार यावा असं वाटते. सर्वांनी शिक्षक आमदारांनी घ्यावा, सगळ्या आमदारांनी घ्यावा, खासदारांनी घ्यावे, लोकप्रतिनिधी घ्यावा, सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावा, सामान्य माणसाला सुद्धा घ्यावा. तरीच तुमच्या माझ्या सर्वांच्या भावी पिढीच्या भविष्याच्या मी असं म्हणेन की त्यांना अजून हा विषय इतकासा बघला नसावा, जाणवला नसावा म्हणून ते करते. आता या आंदोलनात ते सुद्धा सहभागी होते त्यांनी व्हावं असं त्यांना हे मी आव्हान केलं.